हॅलो स्टुडंट्स, तर आपण पाहत होतो की अल्जेब्राचा जो मार्च 2026चा 10वीचा पेपर आहे त्याचं सोल्युशन आपण पाहत होतो. पार्ट फर्स्ट मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 पाहिला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर पार्ट 1 पण पाहून घ्या. आपण या व्हिडिओमध्ये आता जो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 आपण पूर्ण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. Question number 2A. Complete and write any 2 activities from the following. बघा, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, प्रोबॅबिलिटी वरची ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आहे हा. इफ वन डाय इज रोल्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट that the number on the upper face is prime. Okay, S is a sample space. या ठिकाणी सॅम्पल स्पेस पण दिलेली आहे मित्रांनो. तर सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ इव्हेंट्स किती आहेत सॅम्पल स्पेस मध्ये बघा, तर हे आहेत 6. त्यामुळे नंबर ऑफ सॅम्पल्स space that is equal to 6. okay, नेक्स्ट पेज वर पाहूयात. इव्हेंट A is equal to prime number on the upper face. बरोबर, तर प्राइम नंबर कोणकोणते आहेत याच्यामध्ये प्राइम नंबर्स आहेत 2, 3 and 5. 2, 3 and 5. आणि नंबर ऑफ इव्हेंट्स, नंबर ऑफ आउटकम फॉर द इव्हेंट A इट इज 3. ठीक आहे, इथे 3 येईल, 3 येईल. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A इज इक्वल टू नंबर ऑफ आउटकम्स फॉर इव्हेंट A अँड ऑल आउटकम्स. ऑल आउटकम्स किती होते? 6 होते. त्याच्यानंतर सॉरी, या ठिकाणी पहिल्यांदा नंबर ऑफ ऑल आउटकम्स असं येणार तिथे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ इव्हेंट इन अ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ इव्हेंट ऑफ नंबर ऑफ आउटकम्स ऑफ इव्हेंट A इज 3. 3/6 1/2. 3/6 म्हणजेच 1/2. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पाहूयात. राइट द करेक्ट नंबर इन द गिव्हन बॉक्सेस फ्रॉम द गिव्हन AP. अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टर वरती हा क्वेश्चन आहे. एक AP दिली आहे 70, 60, 50, 40. T1 इज इक्वल टू म्हणजे फर्स्ट टर्म इट इज 70, T2 इज 60, T3 इज 50. बघा, A म्हणजे फर्स्ट टर्म असते, दॅट इज नथिंग बट 70. अँड D मीन्स मित्रांनो, तर सक्सेसिव्ह ज्या टर्म्स आहेत तर त्याच्या पुढची टर्म आणि मागची टर्म याच्यामधला डिफरन्स. म्हणजे या ठिकाणी 60 मायनस 70 केलं तर इट विल कम -10. ठीक आहे, म्हणजे D जो आहे तो -10 असणार आहे. हे झाले दुसरी ऍक्टिव्हिटी. आता थर्ड ऍक्टिव्हिटी काय आहे ते पाहूयात. ओके, थर्ड ऍक्टिव्हिटी काय मित्रांनो पहा. तर इथे एक इक्वेशन दिले. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन. एक इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3. बघा मित्रांनो, x ची व्हॅल्यू जर 3 असेल तर y ची व्हॅल्यू किती? आपण इक्वेशन इथे लिहूयात. x + y = 3. If value of x is 3, then what will be the value of y? Value of y will be 0. That is why here comes 0. आणि इथे काय लिहायचं? x coordinate 3 आणि y coordinate 0. त्याचप्रमाणे व्हॅल्यू ऑफ y दिलेली आहे. आपण ती इक्वेशन मध्ये पुट करून x ची व्हॅल्यू काढूयात. व्हॅल्यू ऑफ y x + 5 is equal to 3.
So x is equal to 3 minus 5. Therefore x is equal to minus 2. X is equal to minus 2. x coordinate minus 2 आणि y coordinate plus 5. ही झाले तिसरी ऍक्टिव्हिटी. पुढे जाऊयात. क्वेश्चन 2 मधला बी पार्ट पाहूयात. ओके, बी पार्ट मध्ये काय दिले बघा. पहिला क्वेश्चन आहे, इफ 2 coins are tossed simultaneously. पहिला क्वेश्चन काय आहे तर इफ 2 coins are tossed simultaneously, find the probability of the event, what is the event getting at least one head. Okay, at least one head. तर आपण 2 coins simultaneously टॉस केल्यानंतर कोणकोणतं आउटकम्स येऊ शकतात त्याचा आपण सॅम्पल्स स्पेस पाहूयात काय काय आहे. तर त्या ठिकाणी काय काय पॉसिबल आउटकम्स होऊ शकतात बघा. 2 coins जर सायमल्टेनियसली कॉइन केले तर हेड येऊ शकतं, टेल येऊ शकतं, किंवा हेड टेल, एका कॉइनवर हेड एका कॉइनवर टेल, आणि असं पण येऊ शकतं की पहिल्या कॉइनवर टेल आणि दुसऱ्या कॉइनवर हेड. म्हणजे नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स विल बी 4. इव्हेंट काय आहे मित्रांनो, इव्हेंट ए इज इक्वल टू काय आहे, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड पाहिजे. तर ए इव्हेंट ऑकर होणारे आउटकम कोणकोणते आहेत तर नंबर ऑफ ॲटलिस्ट वन हेड म्हणजे HH TH म्हणजे एक तरी हेड त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे HH हे एक आउटकम येईल, त्यानंतर HT हे एक आउटकम येईल आणि TH हे देखील त्यामध्ये आउटकम येईल. म्हणजे नंबर ऑफ आउटकम्स ऑफ इव्हेंट ए विल बी 3. मग आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ आउटकम्स ऑफ इव्हेंट ए आणि ऑल पॉसिबल आउटकम्स. म्हणजे 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग इव्हेंट ए गेटिंग ॲटलिस्ट वन हेड इज 3/4. हे आहे सोल्युशन. ओके, त्याच्यानंतर दोन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी सांगितलेले आहेत. x plus y is equal to 4 and 2x minus y. ओके, फर्स्ट इक्वेशन काय दिले, x plus y is equal to 4. X plus y is equal to 4. This is equation 1. And 2x minus y is equal to 2. X plus y 4, 2x minus y 2. ओके, हे दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहेत. आपण कोणत्याही मेथडने हे सॉल्व्ह करू शकतो. आपण या ठिकाणी एलिमिनेशन मेथड यूज करूयात. बघा, या ठिकाणी y चं कोएफिशियंट +1 आणि -1 म्हणजे साइन डिफरंट आहेत. आपण सरळ इक्वेशनची ऍडिशन करूयात. तर let's do addition of equation 1 and 2. We will get x plus y is equal to 4, 2x minus y is equal to 2.
बघा ऍडिशन करूयात. 4 + 2 6 y plus y minus y will be the cancel and 2x plus x it is nothing but 3x. So x is equal to 6 upon 3. So x is equal to 2. x ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. त्याच्यानंतर let's put this value of x कोणत्या पण इक्वेशन मध्ये ठेवूयात. सोपं इक्वेशन आहे इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 लिहून घेऊयात. इक्वेशन 1 आहे x + y = 4. आता x ची व्हॅल्यू 2 आली आहे. x च्या ठिकाणी 2 लिहूयात. प्लस y = 4. सो y = 4 - 2 म्हणजे 2. Answer, solution of equation, it is 2 + 2 and +2. Next question. Solve the following quadratic equation by factorization method. चला सॉल्व करूयात आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि फॅक्टरायझेशन मेथड वापरायची आहे. x² + x - 20 x² + x - 20 it is equal to 0. आता फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करतो आपण, तर c टर्म आणि a म्हणजे x² चा कोएफिशियंट यांचं मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे 20 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन होईल. ते येतं 20. 20 चे असे फॅक्टर करायचे, म्हणजे 20 असे नंबर 2 शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 20 येईल पण ऍडिशन +1 आली पाहिजे. 20 बट इट इज -20. बघा तर +5 आणि +5 - 4 हे जर केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन हे -20 येईल आणि ऍडिशन केली तर आन्सर +1 येईल. म्हणून +5 आणि -4 these are the key numbers for factorization. म्हणजे ही जी मिडल टर्म आहे ती आपल्याला +5 आणि -4 याच्यामध्ये स्प्लिट करायची. म्हणजे इक्वेशन कसं होईल आपलं, x² + 5x - 4x - 20 it is equal to 0. त्याच्यानंतर आपण x² आणि +5x याच्यामधून कॉमन काय घ्यायचं, तर x घ्यायचं. आतमध्ये काय राहील, x + 5. पुढे x + 5 हा ब्रॅकेट तर आपल्याला कॉमन येणारच आहे. इथे येईल -4. म्हणजे पुन्हा एकदा x + 5 ही टर्म कॉमन काढूयात आणि उरेल काय, तर x - 4 is equal to 0. म्हणजे काय झालं मित्रांनो, याचाच अर्थ x + 5 it is 0 or x - 4 it is equal to 0. म्हणजे काय, तर x is equal to -5 or x is equal to 4. या x च्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, x is equal to -5 or x is equal to 4. ओके. एक एपी दिली बघा आणि 24th टर्म काढायची आपल्याला. 4th क्वेश्चन आहे, गिवन AP is 12, 16, 20, 24 and 24. Find the 24th term of this progression. Okay.
AP काय दिली आहे 12, ओके. अँड काय क्वेश्चन आहे, फाइंड 24th टर्म, nth टर्मचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. बघा पहिल्यांदा गिवन मध्ये आपण काय लिहिणार की a इज इक्वल टू 12 आहे म्हणजे फर्स्ट टर्म, d म्हणजे दोन सक्सेसिव्ह टर्म्स मधला डिफरन्स म्हणजे 16 मायनस 12 करून बघूयात तर तो काय येईल आपला, तर 4 येईल म्हणजे d इज इक्वल टू 4. आणि n इज इक्वल टू व्हॉट, n इज इक्वल टू 24 बिकॉज वी हॅव टू फाइंड 24th टर्म. फॉर्म्युला काय आहे nth टर्मचा, फर्स्ट टर्म प्लस n मायनस 1 इंटू d. t 24 इज इक्वल टू a 12 आहे प्लस n मायनस 1 म्हणजे 24 मायनस 1 इंटू d इट इज 4. t 24 इज इक्वल टू 12 प्लस 23 इंटू 4, 12 प्लस 23 इंटू 4 92, 92 प्लस 12 104 म्हणजे t 24 इज 104, 24th term is 104. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओके, summation of xi fi is equal to 1265 and n is equal to 50, then find the mean of the given data. या ठिकाणी आपल्याला मीनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. गिवन काय आहे, तर गिवन आहे समेशन ऑफ fi xi इट इज इक्वल टू 11265 and n is equal to 50. So mean of group data, mean is equal to summation of fi xi divided by n. 1265 upon 50 . 5 10s are 50. 5 ने याला डिवाइड करूयात 253. 253 upon 10. That's why mean is equal to 25.3. Mean is equal to 25.3. ओके, तर सेकंड क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलाय, तर थर्ड क्वेश्चन आपण पुढच्या पार्ट मध्ये पाहूया. थँक्यू व्हेरी मच.